की हरळैयाचा मुलगा शीलवंताशी मधुवय्याच्या मुलीचा विवाह झाला आणि चांभाराने चांभारकी सोडली, जात सोडली आणि लिंगायत बनला। ब्राह्मणाने आपला पारंपरिक जात सोडली आणि लिंगायत बनले। इष्टलिंग धारण केल्यानंतर आपण लिंगायत होतो। त्या आधारावरती लग्न झाल्यानंतर काही लोक खवळले, सनातनी लोक खवळले, जे रूढवादी लोक होते, परंपरावादी लोक होते, त्या सगळ्यांना राग आला। एकतर बसवांना वेश्यांचं पुनर्वसन करत होते, बसवण्णांनी वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांना दीक्षा दिली म्हणून राग आला, हलक्या जातीच्या लोकांना वरी घेतलं म्हणून तोही राग होता काही लोकांच्या मनात। त्याचबरोबर स्त्रीला धर्मगुरू पदावर बसवलं, गुरु बनवलं, त्याचाही काही लोकांना राग होता। लोकांना शहाणं करलाल ते बसवण्णा म्हणून काही लोकांच्या पोटात दुखत होतं। अशा दुखणाऱ्या लोकांनी मग हरळैयाला आणि मधुवय्याला आणि शीलवंताला वगैरे पकडलं आणि गळ्यातले लिंग काढा आणि पुन्हा तुमच्या जातीत परत जावा असं म्हटल्यानंतर चांभार हरळैया म्हणला, मेलो तरी मी गळ्यातले लिंग काढणार नाही असं म्हटल्यानंतर पुन्हा हत्तीच्या पायाला बांधून वडीत वडीत कल्याणमध्ये घेऊन आले आणि शेवटी तरी लिंग काढत नव्हते, कातडं सोडले त्यांचं तरी लिंग काढले नाही, डोळे फोडले तरी लिंग काढले नाहीत। शेवटी हत्तीच्या पायाखाली देऊन त्यांचा चुराडा केले आणि शेवटी त्यांना मरण आलं, मृत्यू पावले, पण त्यांनी इष्टलिंग पूजा सोडली नाही।